गाव नदीच्या काठी, मात्र 12 महिने नदी कोरडी, त्यामुळे गावचा तलाव कोरडाच। अशा परिस्थितीमध्ये गावचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा, यावर महिलांनी उत्तर शोधून काढले। सकाळ रिलीफ फंड आणि AR देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तलाव दुरुस्तीला निधी मिळाला। लोकवर्गणीतून देखील पैसा जमा झाला आणि हा गाव तलाव भर उन्हाळ्यात आज तुडुंब भरला आहे। शिरापूरमधील ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडविल्यामुळेच गावातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे। वृषाली सावंत, सुजाता राजेपांढरे, ग्रामसेविका सविता साठे, आम्रपाली भालशंकर, संगीता राजेपांढरे, सुनीता राजेपांढरे, पुष्पा शेंडगे, शालिनी राजेपांढरे, वैजंता मसळकर, उषा सर्वगौड, मोहोळच्या माजी सभापती सुमित्रा गावडे, अश्विनी काळे, दीपाली चव्हाण, वनमाला चव्हाण, माधुरी चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले। सरपंच सागर राजेपांढरे, उपसरपंच सौदागर साठे आदींनी देखील यासाठी पाठपुरावा केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील हे गाव सध्या चर्चेचा विषय बनले आहे। सकाळ रिलीफ फंड आणि देसाई ब्रदर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तनिष्का गटाच्या माध्यमातून आपण शिरापूर या गावातील गाव तलावाचा आपण गाळ काढला। 2 लाख रुपये सकाळ रिलीफ फंडातून आपण दिले। त्याचा योग्य पद्धतीने करून शिरापूरकरांनी एक आदर्श निर्माण केला। मला इथं कौतुक करावं वाटतं, ह्या ग्रामस्थांनी 3 लाख रुपयाचा निधी त्यांच्या लोकवर्गणीतून जमा केला आणि इथं 5 लाखाचं काम झालं। हे शासकीय काम असतं तर जवळपास 15-20 लाखापर्यंत गेलं असतं, पण 5 लाखात हे जे काम आता दिसतंय, या ठिकाणी आता पाणीसुद्धा दिसतंय एवढ्या उन्हाळ्यात। अत्यंत कमी पाऊस आणि भीषण अशा दुष्काळाला सामोरे जात असताना आज या ठिकाणी प्रत्यक्षात जे उजनीचं पाणी कॅनलमधून या ठिकाणी घेतलेले आहे, दुरुस्त केलेल्या तलावात, आणि ज्या गावची टँकरची मागणी होती, तलावातल्या पाणी साठल्यामुळे गावातील विहिरीच्या पाणी पुरवठा, विहिरीतलं पाणी पातळी वाढल्यामुळे टँकर या ठिकाणी रद्द करावं लागला, हे पाहायला मिळालं आणि अतिशय कौतुकास्पद बाब आहे। सागर राजेपांढरे, सरपंच ग्रामपंचायत शिरापूर सो, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। कॅनलला पाणी सुटणार असं आम्हाला डिक्लेअर झाले आम्ही पोकल्यानं आणून फास्ट काम करून लगेच कॅनलचं पाणी तलावात आणलं आणि असं उपसा सिंचन पद्धतीनं आणला, कारण तलाव उंचावर आणि कॅनल खाली असल्यामुळं आम्ही 10 HP 2 मोटर बसवून आज तलाव भरून घेतलं। हा तलाव भरल्यामुळं आमच्या गावाची पाणी टंचाई, जे आम्ही टँकरची मागणी केली होती ती सुद्धा कॅन्सल केली आणि गावातील सर्व हातपंप आणि जे पाणी पुरवठ्याची विहीर होती त्याचं पण पाणी भरपूर वाढलं। सुजाता सागर राजेपांढरे, आज आमच्या इथे तळ्याच्या इथे पाणी बरंचसं ग्रामपंचायतीच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने पाण्याचं साठवण केलेलं आहे आपल्या या पाठीमागच्या तलावामध्ये। आणि ह्या तलावात पाणी उन्हाळ्यामध्ये आल्यामुळे गावातल्या सगळ्या हँडपंप्स आहेत, विहिरी आहेत किंवा आड आहेत, ह्याची पाण्याची पातळी वाढली आहे आणि त्याच्यामुळे फरक एवढा पडलेला आहे की बायकांचे लांबपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे पाण्यासाठीचा तो कमी झाला आहे। मी वृषाली सावंत, 1972 सालीपासून हा तलावामध्ये पाणी नव्हतं, कोरडा पडलेला होता। मग आम्ही सगळ्या गावातले गावकरी मंडळींनी एकी करून हा तलावामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न केला। सगळ्यांनी गावातल्याने पुढाकार वगैरे दिला। शालिनी सतीश राजेपांढरे आहे, मी शिरापूर गावची आहे। आमच्या गावाला तळे झाले, फार चांगले मोठे काम झालेले आहे। त्यात पाणी नव्हतं पूर्वी, आता पाणी भरपूर आले, सगळ्या बायकांची सोय झाली आहे, गुरांची सोय झाली आहे। सौ पुष्पा शेंडगे, हे तलाव झाल्यामुळं आमच्या गावात पाण्याचा पुष्कळ चांगला फायदा झालेला आहे आणि महिलांचा त्रास पण खूप कमी झालेला आहे आणि बंद पडलेले हातपंप चालू केलेले आहेत आणि दुष्काळ नाहीसा झाला हे तलाव पाणी सोडल्यामुळं। सुनीता गावडे माझी सभापती। आता जे आम्ही हे जे काम केलेलं आहे खोलीचं, मजुराकडून गाव वर्गणीतून हे काम केलेलं आहे। हे जे पाणी आलेलं आहे आम्हाला कॅनलमधून आणि ह्याच्यातून सोडलेलं आहे आम्ही ह्यात पाणी, आता ह्या पाण्यामुळे आम्हाला गावकऱ्यांना पूर्णपणे फायदा झालेला आहे। विहिरींना, आपशांना, हे सगळ्या पाण्याला ह्याच्यामुळे पुरवठा पाण्याचा होतोय आम्हाला। संगीता संदीप राजेपांढरे, पाणी तलावासाठी बायका बाहेर जे जात होत्या त्यांना अडचण खूप येत होती पाण्याची ह्याची। गेल्या वर्षी तर बाहेर गावानं पाणी मागवत होते, टँकर मागवत होते, ते आता बंद, म्हणजे खूपच प्रमाणात बंद झालेलं आहे। सुनीता योगेश राजेपांढरे, तनिष्क सदस्य। आमच्या गावात तनिष्क गटामार्फत तळ्याचं खोलीकरण केलं, त्यामुळे बायकांना हे सगळ्यांना म्हणजे गावातल्या खूप फरक पडला आहे। विहिरींना हे गावात पाणी यायला लागले, त्यामुळं खूप चांगले झालं आहे। बाळासाहेब खटके, शिरापूर ग्रामस्थ। ह्या आमच्या गावाला पाठीमागच्या 8-10 वर्षापासून पाण्याची उन्हाळ्यात म्हटलं की भरपूर वणवण करावं लागत होती आणि आता ग्रामपंचायतनं जे पाऊल उचललं ते एकदम व्यवस्थित
लोकवर्गणीतून या तलावाचं काम केलेलं आहे आणि आता एक 3-4 महिने पावसाळा येईपर्यंत तरी पाणी आम्हाला कमी पडणार नाही. बालशंकर आम्रपाली ग्रामसेवक आहे. या गावामध्ये शासकीय ज्या योजना आहेत त्या पूर्ण योजनांचा पाठपुरावा करून त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गावातील बऱ्याच महिलांचं जे ओझं आहे ते कमी करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे. महिलांना पाण्यासाठी जे फिरावं लागतं ते फिरणं कमी करून त्यांचं एकाच ठिकाणी असं पूर्ण काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.